Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, as you know very well that academic year 2026-27 your curriculum has been changed. अर्थात academic year म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वी चे सर्व बुक्स नवीन असणार आहेत आणि इंग्रजीचं बुक देखील नवीन आहे आणि हे बुक्स जे आहे ते तुम्हाला CBSE पॅटर्नच्या आधारावरती आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की 1.1 जो मॉन्सून ही जी कविता आहे ती आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. आता आपण कशा प्रकारे व्हिडिओ बनवणार आहोत. आता फर्स्ट व्हिडिओ जे असणार आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण देणार आहे कवितेची. दुसरे व्हिडिओ जो असणार आहे या कवितेवरती जे टेक्स्चुअल क्वेश्चन म्हणजे जे एक्सरसाइज आहेत ते आपण सॉल्व करणार आहेत आणि तिसरे व्हिडिओ याच कवितेवरती बनवणार आहोत तो म्हणजे टेस्ट पेपर म्हणजे एक्झामला या कवितेवरती कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात एक टेस्ट पेपर आपण इम्पॉर्टंट बनवलेले. अशा प्रकारे एका टॉपिकवरती 3 व्हिडिओज असणार आहेत. तर चला तर आपण फर्स्ट पोएमला सुरुवात करतोय दॅट इज 1.1 मान्सून. मान्सून इज द नेम ऑफ द पोएम. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. लेट्स गो. इथे सांगितल्याप्रमाणे जी फर्स्ट पोएम आहे 1.1 मान्सून. मान्सून म्हणजे काय त्याचे स्पष्टीकरण कसं आहे डिटेल आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण बघू शकतो मान्सून या कवितेची आपण लेट्स एक्सप्लोर म्हणजे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आपण इथे घेणार आहोत. म्हणजे कवितेला सुरुवात करण्यापूर्वी एक ॲक्टिव्हिटी आपण इथे दिलेली आहे ती आपण बघूया. काय आहे ॲक्टिव्हिटी. नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया. भारतामधील 5 ऋतूंची नावं सांगा. अँड टेल 1 फीचर ऑफ ईच. आणि त्या ऋतूच्या प्रत्येक ऋतूचं एक वैशिष्ट्य सांगा. फीचर म्हणजे काय वैशिष्ट्य सांगा. आता तुम्ही इमॅजिन करू शकता की भारतामध्ये हाऊ मेनी सीझन्स आर देअर. ओके त्याच्यामध्ये 5 सीझन्स कोणते आहेत तुम्ही आता कल्पना कराल. तर इथे आपण बघू शकतो देर आर 5 सीझन्स. 5 ऋतू जे आहेत ते म्हणजे स्प्रिंग सीझन, समर सीझन, मान्सून सीझन, ऑटोमन अँड विंटर सीझन. स्प्रिंग सीझनला आपण मराठीमध्ये काय बोलतो वसंत ऋतू. व्हॉट इज द फीचर ऑफ द स्प्रिंग सीझन. या वसंत ऋतूचं किंवा स्प्रिंग सीझनचं वैशिष्ट्य काय आहे तर या सीझनमध्ये फ्लावर्स ब्लूम. झाडं झुडपं जी असतात त्यांना फुलं उमलतात. फ्लावर्स ब्लूम्स अँड वेदर इज प्लीझंट. जे हवामान असतं वातावरण असतं या वसंत ऋतूमध्ये स्प्रिंग सीझनमध्ये खूप प्लीझंट असं आनंददायक असतो. सो दिस वन इज द फर्स्ट सीझन ऑफ द इंडिया. सेकंड सीझन दॅट इज अ समर सीझन ज्याला मराठीमध्ये ग्रीष्म ऋतू बोलतो. आता याचं वैशिष्ट्य काय आहे व्हेरी हॉट डेज अँड स्ट्रॉंग सनशाईन. अतिशय उष्ण असतो कडाक्याचं ऊन असतं या सीझनमध्ये जे आपण या पिक्चरमध्ये बघू शकता. द थर्ड सीझन दॅट इज अ मान्सून सीझन ज्याला आपण वर्षा ऋतू मराठीमध्ये बोलतो. ठीक आहे. हा सीझन ॲज यू नो दॅट हेवी रेनफॉल जोराचा पाऊस पडतो अँड ग्रीन सराउंडिंग्स. आणि पाऊस पडल्यामुळे एव्हरीवेअर वी कॅन सी ग्रीनरी ग्रास. हिरवळ आपल्याला सगळीकडे बघायला भेटतो. दॅट इज द मान्सून सीझन. अँड फोर्थ वन दॅट इज ऑटोमन ज्याला आपण मराठीमध्ये शरद ऋतू बोलतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे क्लिअर स्काय. निरभ्र आकाश असतं आकाशामध्ये ढग नाहीत काही नाही. अँड मॉडरेट वेदर जे हवामान जे असतं ते समशीतोष्ण याला आपण म्हणतो. मध्यम जास्त उष्ण पण नाही जास्त थंड नाही या प्रकारचं हवामान या शरद ऋतूमध्ये असतं म्हणजे ऑटोमन सीझनमध्ये. अँड फिफ्थ वन इज दॅट विंटर सीझन ज्याला हेमंत किंवा शिशिर ऋतू आपण त्याला बोलतो. अँड दॅट्स फीचर इज दॅट कोल्ड वेदर. विंटर सीझनमध्ये अतिशय थंड हवामान असतं. अँड फॉग इन सम एरियाज. आणि काही प्रदेशामध्ये काही भागामध्ये वी कॅन सी फॉग म्हणजे धुकं पसरलेलं असं. सो वी हॅव सीन हिअर 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड देअर फीचर्स. सो दिस इज द बिगिनिंग ऑर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपण बघितलेली. आता आपण ॲक्च्युअल पोएमला स्टार्ट करूया. मान्सून दिस पोएम इज डिवायडेड इंटू 4 स्टांजाज. 4 स्टांजामध्ये डिवाइड केलेलं आहे. The poet's name is not given here. It is anonymous. Anonymous means unknown. कवीचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे म्हणजे आपण म्हणू शकतो वी डोंट नो द नेम ऑफ द पोएट. कवीचं नाव माहिती नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल ती मान्सून ही कविता आहे. आय विल रिसाइट इट लाऊडली. मी तुम्हाला मोठ्याने वाचून दाखवतो शांतपणे तुम्ही ऐकायचे आहे. ठीक आहे. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. द लँड हॅज ड्राईड इट सो पार्च्ड. The fields are hungry, rivers thirsty. Oh rain, rain come our way. Rain, rain is on her way. Feathers spread the peacock's way. The clouds are dark, hark the lark.
Rain, rain, she's on her way. Next stanza. The clouds they gather, dash and thunder. Bolts of lightning stick and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh rain, rain, she's come her own way. The fields are drenched, the land is soaked. The trees have bathed, the river is hosed. Earth is happy, green and cheery. Oh rain, rain, come again. तुम्ही वन्स और ट्वाईस 2-3 वेळा लाऊडली रीडिंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला रीडिंगची प्रॅक्टिस देखील होईल. आता आपण बघूया डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ दिस पोएम. लाईन वाईज आपण त्याचं डिटेलमध्ये वर्णन बघूया, या कवितेचा अर्थ काय तो बघूया. सो ॲज यू नो दॅट, फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द समरी ऑफ दिस पोएम. या कवितेचा सारांश काय आहे ते तुम्हाला मी अगोदर सांगतो, त्यानंतर तुम्हाला लाईन वाईज एक्सप्लेनेशन करेल. समरी किंवा सारांश या प्रकारे आहे. मान्सून म्हणजे जर आपण वर्षा ऋतू आपण म्हटलेला आहे, पावसाळा. इन दिस पोएम द पोएट हॅज डिस्क्राइब्ड, कवीने वर्णन केलेलं आहे, 2 कंडिशन्स, 2 अवस्था वर्णन केलेलं आहे. त्या 2 परिस्थिती कोणते, बिफोर अरायव्हिंग ऑफ मान्सून अँड आफ्टर अरायव्हिंग ऑफ मान्सून. मान्सून येण्यापूर्वीचा काळ कसा असतो आणि मान्सून आल्यानंतर म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्यानंतर ती परिस्थिती कशी असते आपल्या इंडियामध्ये, त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलं आहे. आता बिफोर अरायव्हिंग ऑफ द मान्सून, मान्सून येण्यापूर्वी द सन इज व्हेरी हॉट, एव्हरीवर देर इज अ हॉट वेदर, कडाक्याचं ऊन असतं. देर आर नो वॉटर, द फार्मर्स आर वेटिंग फॉर द रेन, पाणी नाही आहे, शेतकरी पाण्यासाठी वाट बघत आहेत, पावसाची वाट बघत आहेत. पॉन्ड्स किंवा तळे वगैरे आटून गेलेले असतात. ओके, वी कॅन सी दॅट कॅटल्स और जनावरांना दे डिडंट हॅव द वॉटर, पाणी पिण्यासाठी नाही आहे. सो जे ट्रीज आहेत ते एकदम लाईफलेस दिसतात, निर्जीव झाल्यासारखे वाटतात, सुकून गेल्यासारखे वाटतात. सो दिस इज द कंडिशन बिफोर अरायव्हिंग ऑफ द मान्सून. मान्सून येण्यापूर्वी एक प्रकारचं जे वेदर किंवा समर सीझन असतो, इट इज अ लाईफलेस, व्हेरी हॉट. द फार्मर्स आर वेटिंग फॉर द रेन, शेतकरी आतुरतेने वाट बघत असतो. रिव्हर्स कोरड्या पडलेल्या आहेत, त्यांना शेतकऱ्यांना कशाची, पाण्याची का गरज आहे, कारण ते क्रॉप पिकांसाठी पाणी हवं आहे. सो दिस इज द कंडिशन ऑफ द समर सीझन बिफोर अरायव्हिंग द मान्सून. आफ्टर अरायव्हिंग द मान्सून, मान्सून आल्यानंतर काय काय चेंजेस होतो ते आपण बघू शकतो. द डार्क क्लाउड्स गॅदर इन द स्काय, आकाशामध्ये काळे ढग जमायला लागतात. ठीक आहे, अक्षरशः द रेन स्टार्टेड फॉलिंग, पावसाला सुरुवात होते. एव्हरीवेअर द चिल्ड्रन, द फार्मर्स, दे बिकम व्हेरी हॅपी, सर्वजण आनंदित होतात. दे स्टार्टेड डान्सिंग. देन देर इज अ रेनफॉल, ग्रीनरी एव्हरीवेअर यू कॅन सी, सगळीकडे हिरवळ दिसायला लागतो. पिकॉक्स स्प्रेड दर फेदर्स, इथे वर्णन केलेल्या कवितेमध्ये की मोरसुद्धा आपला पिसारा फुलवतो अँड स्टार्टेड डान्सिंग हॅपीली, आनंदाने तो नाचू लागतो. देन द रिव्हर्स फिल विथ वॉटर, नद्या ज्या आहेत पाण्याने भरतात, म्हणजे भरून वाहायला लागतात. सो ग्रीनरी, सो एव्हरीवेअर द फार्मर स्टार्टेड देअर ॲक्टिव्हिटीज, शेतकरी आपल्या शेतातील कामांची सुरुवात करतात. सो ऑल दीज थिंग्स डिस्क्राईब, या सर्व गोष्टीचं वर्णन केलेलं आहे आफ्टर मान्सून. मान्सून आल्यामुळे कोणकोणता बदल झालेला आहे. सो बिफोर मान्सून अँड आफ्टर मान्सून या कवितेमध्ये वर्णन केलं आहे. सो दिस इज द जस्ट अ समरी ऑफ दिस पोएम. आता आपण बघूया लाईन वाईज त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघूया. फर्स्ट स्टांजा काय आहे. द सन इज शायनिंग. इन द फर्स्ट स्टांजा द पोएट हॅज डिस्क्राइब्ड बिफोर अरायव्हिंग ऑफ मान्सून. मान्सून येण्यापूर्वी म्हणजे समर सीझनमध्ये वातावरण कशा प्रकारे असतं, कशा प्रकारे असतं. द सन इज शायनिंग म्हणजे सूर्य आकाशामध्ये तळपत असतो. द सन इज व्हेरी हॉट. ओके, सो हार्ड, सन इज शायनिंग व्हेरी हार्ड. हार्ड मीन्स खूप तीव्रपणे. व्हेरी ब्राईटनेस, व्हेरी हॉट वेदर, खूप उष्ण वातावरण असतं. शायनिंग म्हणजे काय, चमकणे, तळपणे. जे तुम्ही त्याच्या या स्टांजामध्ये शब्दार्थ बघू शकता. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्श बिकॉज ऑफ हॉट सन, हॉट वेदर. कडक उन्हामुळे द लँड म्हणजे जमीन जी आहे बिकम ड्राईड, ती सुकून जाते. मग देर इज अ लॅक ऑफ वॉटर, पाणी नसल्यामुळे द लँड, द सॉईल बिकम ड्राईड. ड्राईड म्हणजे कोरडं पडतं. ड्राईडचं मिनिंग काय, कोरडे झालेले असते. अँड सो पार्च, पार्च म्हणजे अतिशय कोरडे होणे. ड्राईड अँड पार्च म्हणजे खूपच कोरडे. सो ड्यू टू द हॉट वेदर, ब्राईट सनशाईन, तीव्र
उन्हामुळे, कडाक्याच्या उन्हामुळे जमिनीला भेगा पडतात, कोरडी होते. सो दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द फर्स्ट टू लाईन्स. देन द फील्ड्स आर हंग्री. असं म्हणलेलं आहे की शेतंसुद्धा भुकेलेले असतात. आता शेतांना हंग्री म्हणजे भूक लागणे. आता शेताला काय खायला मिळणार आहे काय? फील्ड्स आर हंग्री मीन्स फील्ड जे शेत आहे, फार्म. द फील्ड्स नीड वॉटर. शेताला पाण्याची गरज आहे. दे आर हंग्री मीन्स द फील्ड्स आर वेटिंग फॉर वॉटर. पाण्यासाठी ते हंग्री आहेत. रिव्हर्स थर्स्टी. आता फील्ड का पाण्यासाठी हंग्री आहेत? द फील्ड्स नीड वॉटर फॉर ग्रोईंग द क्रॉप्स. पिकांना उगवण्यासाठी शेतंसुद्धा काय करीत आहेत? पाण्याची वाट बघत आहेत, म्हणजे ते भुकेलेले आहेत. अँड द रिव्हर्स थर्स्टी. नद्या तहानलेल्या आहेत. थर्स्टी म्हणजे तहान लागणे होते. इथे अर्थ काय, म्हणजे याचा अर्थ काय होऊ शकतो? द रिव्हर ऑल्सो नीड वॉटर फॉर फ्लोईंग. नद्या तुडुंब भरून वाहण्यासाठी नदीसुद्धा पावसाची वाट बघत आहे. म्हणून कवी काय बोलतो? द रिव्हर्स आर थर्स्टी. थर्स्टी हंग्री म्हणजे त्यांना गरज आहे, थर्स्टी म्हणजे तहानलेले आहेत. म्हणजे दे नीड म्हणजे आवश्यकता, रिक्वायर्ड वॉटर. ओ रेन कम आवर वे. कवी बोलतो पाऊस येण्याच्या मार्गावरती आहे. जर आपण एखाद्या पाहुण्यांची वाट बघतो, इथे कम ऑन रेन कम आवर वे, तिच्या मार्गावरती आहे. म्हणजे पावसाला असं समजलेलं आहे, द पोएटनी समजलं की कवी असं बोलतो की पाऊस एक प्रकारची व्यक्ती आहे. सो इथे फिगर ऑफ स्पीच तयार होतो, पर्सॉनिफिकेशन. कोणता? फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन. म्हणजे रेन इज एक काय समजलेलं आहे? इट इज ॲज अ ह्युमन बिईंग समजलेलं आहे. द रेन हॅज गिवन द ह्युमन क्वालिटीज. सो रेन कम आवर वे म्हणजे हंग्री असणे, थर्स्टी असणे एक लिव्हिंग बिईंगचं वर्णन करतो. सो इन दिस वे दिस इज द फर्स्ट स्टांजा. की बिफोर अरायविंग द मान्सून येण्यापूर्वी समर सीझनचं इथे वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. सो हिअर यू कॅन सी द कंडिशन. नेक्स्ट स्टांजा. रेन इज ऑन हर वे. पाऊस त्याच्या येण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे काय? रेन इज कमिंग. पाऊस आता येणार आहे. कम ऑन वे म्हणजे येण्याच्या मार्ग. आता ऑन हर वे, हर म्हणजे तिच्या. आता एका स्त्रीसाठी आपण हा शब्द यूज करतो, पण हा शब्द कोणासाठी यूज केला आहे? हर वर्ड इज यूज फॉर रेन. पावसासाठी यूज केला आहे. म्हणून काय म्हणू शकतो? हेअर इज द ह्युमन क्वालिटीज गिवन. द रेन इज थिंग्स ॲज अ ह्युमन बिईंग. त्याला मानवासारखं ट्रीट केलेलं आहे. म्हणून इथे पण पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. रेन इज ऑन हर वे मीन्स रेन इज कमिंग सून. लवकरच पाऊस येत आहे. फेदर्स स्प्रेड. आता पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून आनंदाने फेदर स्प्रेड द पिकॉक स्वे. पिकॉक हॅज स्प्रेड इट्स फेदर्स. मोराने आपला सुंदर पिसारा. फेदर्स म्हणजे काय? पिसारा. तो काय केला आहे? फेदर्स म्हणजे पिसारा. स्प्रेड केलेला आहे. स्प्रेड म्हणजे फुलवलेला आहे. इथे आपण बघू शकता पिकॉक स्प्रेड पसरवलेला आहे. काय? इट्स अ ब्युटिफुल फेदर्स. सुंदर पिसारा त्यांनी फुलवलेला आहे. कशामुळे? बिकॉज द रेन इज कमिंग सून. पाऊस आता लवकरच येणार आहे. द पिकॉक बिकम सो हॅपी. मोराला देखील खूप आनंद झालेला आहे आणि तो आपल्या आनंदाने पिसारा फुलवतो आहे. ठीक आहे. स्वे आणि काय करतोय? ही स्वे मीन्स मुवमेंट. तो डोलतोय इकडून तिकडे. ॲट मीन्स द पिकॉक स्टार्ट डान्सिंग हॅपीली. मोर आनंदाने नाचायला लागतो. स्वेचा अर्थ इथे डोलणे होतो. म्हणजे इनडायरेक्टली पिकॉक स्टार्ट डान्सिंग इथे आपण म्हणू. सो आफ्टर मान्सून्स अरायविंग. मान्सूनचं आगमन झाल्यामुळे काय काय चेंजेस झालेलं आहे ते इथे या कवितेमध्ये आपण बघू शकतो. द पिकॉक स्टार्ट डान्सिंग. आणखीन काय? द क्लाउड्स आर डार्क. क्लाउड्स आर डार्क मीन्स देर आर गॅदरिंग ऑफ डार्क क्लाउड्स. आकाशामध्ये काळे ढग जमा झालेले आहेत. क्लाउड्स आर डार्क म्हणजे काळे. द क्लाउड्स गॅदर म्हणजे एकत्र जमा झाले आहेत. हार्क द लार्क. हार्क मीन्स लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐका. काय ऐका? द साऊंड ऑफ लार्क. लार्क इज अ वन बर्ड. हा एक लार्क हा पक्षी आहे. पाऊस येणार असेल ना तेव्हा तो आवाज करायला लागतो. जसं कुहू कोकिळ आवाज करते तशा प्रकारे हा
लार्क पक्षी जो काय करतो आवाज करतो, तो जेव्हा आवाज करतो याचा अर्थ असा होतो की आता पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे मान्सून सुरुवात होते हे कोणकोणत्या गोष्टीमधून या कवितेमधून सांगितलं आहे. द पिकॉक स्प्रेड इट्स फेदर्स, मोराने पिसरा फुलवलेला आहे. लार्क बर्ड स्टार्टेड सिंगिंग, लार्क पक्षाने गायला सुरुवात केलेलं आहे. दॅट मीन्स वी कॅन लिसन द साऊंड ऑफ लार्क बर्ड, लार्क बर्डचा आपण आवाज ऐकू शकतो. आणखीन मान्सूनचं आगमन झालेलं कशावर माहिती पडतो. देर आर ब्लॅक क्लाउड्स फिल्ड इन द स्काय, आकाशामध्ये काळे ढग जमा झालेले आहेत. रेन रेन शी इज ऑन हर वे, पाऊस आता सुरुवात झालेली आहे. दॅट मीन्स ॲक्च्युअल द रेन इज रेनिंग, पावसाला सुरुवात झालेली आहे. एव्हरीवेअर यू कॅन सी हाऊ द हॅपी और चेअरफुल ॲटमॉस्फिअर, सगळीकडे आनंदमय वातावरण झालेलं आहे. ग्रीनरी यू कॅन सी द फार्मर्स, पीपल, चिल्ड्रन, एव्हरी वन इज व्हेरी चेअरफुल, व्हेरी हॅपी, सगळेजण आनंदमय झालेले आहे. सो पावसाच्या आगमनाचे ते या स्टांजामध्ये आपल्याला दिसायला बघतो. आता याच्यामध्ये जर क्वेश्चन विचारलं आहे, हु इज हर इन द फर्स्ट लाईन, फर्स्ट लाईनमध्ये हर शब्द कोणासाठी आलेला आहे. वी कॅन गिव्ह द आन्सर, हर इज इंडिकेटेड टू रेन, हर हा शब्द कोणासाठी आलेला आहे, रेनसाठी आलेला आहे. सेकंड क्वेश्चन काय, वाय डो पिकॉक स्प्रेड द फेदर्स, पिकॉकने आपला पिसारा का फुलवलेला आहे. वी कॅन गिव्ह द आन्सर, पिकॉक स्प्रेड द फेदर्स ड्यू टू द रेन स्टार्टेड, पावसाला सुरुवात झाल्यामुळे पिकॉकने पिसारा फुलवलेला आहे. आता तुम्हाला ही स्टांजाचा मिनिंग समजला असेल, यू कॅन इझिली आन्सर दिस क्वेश्चन्स, या प्रश्नाची उत्तरे तुम्ही सहजपणे देऊ शकता. पुढचा क्वेश्चन काय, व्हॉट डज द वर्ड हार्क मीन्स, हार्क या शब्दाचा अर्थ काय आहे. बघा मराठी समजण्यासाठी ठीक आहे, बट आफ्टर ऑल तुम्हाला उत्तर जे लिहायचं असतं, यू हॅव टू राईट द आन्सर इन इंग्लिश. सो याचा आन्सर काय लिहिणार, हार्क मीन्स लिसन केअरफुली. हाऊ कॅन यू राईट द आन्सर, हार्क म्हणजे काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकणे, लिसन केअरफुली, हार्क मीन्स लिसन केअरफुली. व्हॉट साइन शोज दॅट मान्सून इज अरायव्हिंग, कोणत्या अशा गोष्टी ते दाखवल्यात की मान्सून आलेला आहे असं दिसून येतो. आपण म्हणू शकतो clouds, dark clouds gathered in the sky first. Second, the peacocks spread its feathers, पिकॉकने आपला पिसारा फुलवलेला आहे. थर्ड, द लार्क स्टार्टेड सिंगिंग, लार्कने आवाज करायला गायला सुरुवात केलेली आहे. अँड हे दिस थिंग्स इंडिकेट्स, ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात देर इज अ साईन शोज दॅट मान्सून इज अरायव्हिंग. सो जर तुम्ही कविता नीटपणे मी ऐकलात तर या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही सहजपणे देऊ शकता. ठीक आहे. नाव लेट्स गो फॉर नेक्स्ट स्टांजा, दॅट इज द थर्ड स्टांजा. द क्लाउड्स दे गॅदर, कवी बोलतो क्लाउड्स गॅदर मीन्स क्लाउड्स गॅदर्ड इन द स्काय, द स्काय इज कम्प्लिटली फिल्ड विथ द क्लाउड्स, आकाश ढगांनी भरून गेलेलं आहे, काळे ढग आकाशामध्ये जमा झाले आहेत. द क्लाउड्स गॅदर, गॅदर मीन्स कम टुगेदर, कुठे, इन द स्काय. डॅश अँड थंडर, आता ते एकत्र आलेले आहेत, आकाशात जमा झालेले आहेत. दे डॅश, डॅश मीन्स वेगाने हालचाल करतात. देर इज अ मुवमेंट ऑफ द क्लाउड्स, आकाशामधील ढगांची हालचाल चालू आहे, ते एकमेकावरती आदळत आहेत आणि आदळल्यामुळे काय होते, थंडर, थंडर मीन्स गडगडाट. देर इज अ लाऊड साऊंड ऑफ ब्लॅक क्लाउड्स, त्या ढगांचा गडगडाटचा आवाज ऐकायला येतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फर्स्ट लाईन, द क्लाउड्स कलेक्टेड और गॅदर इन द स्काय, दे मूव हिअर अँड देअर, दे डॅश और हिट ईच अदर अँड देर इज अ लाऊड साऊंड ऑफ थंडर, गडगडाचा मोठा आवाज ऐकायला येतो. हे फर्स्ट लाईन. सेकंड लाईन काय, आता हे पाऊस सुरुवात झाल्यामुळे बोल्ट ऑफ लाईटनिंग, बोल्ट मीन्स चमकदार विजेच्या रेषा, लाईटनिंग म्हणजे वीज. बिकॉज ऑफ द रेन, मान्सून, मान्सून चालू झाल्यामुळे देर इज अ लाईटनिंग इन द स्काय, आकाशामध्ये वीज चमकताना दिसते. वीज ही वीज अशी चमकताना दिसते आणि ती वीज चमकली म्हणजे काय, ते बोल्ट म्हणजे एक प्रकारची रेष, कशी आहे अशी रेष तयार होते, म्हणजे एक लाईन ऑफ दॅट लाईटनिंग. बोल्ट म्हणजे लाईनिंग, त्या विजेच्या लाईनिंग किंवा विजेची लाईनिंग आपण एक लाईन किंवा एक रेषासारखी ती दिसतात. आणि दे शाईन, ते चमकायला लागतात. कशा प्रकारे, स्ट्रिक अँड शिमर, काही विजा अंधुक प्रकारे चमकतात, काही तीव्रपणे चमकतात.
स्टिक म्हणजे तेजस्वी रेषा आहेत आणि काही जण फक्त शिमर करतात म्हणजे लुकलुकतात. सो देर इज अ लाईटनिंग. काय काय वर्णन केलं आहे? थंडर गडगडाट आहे, विजांचा कडकडाट आहेत आणि वीज कडकडाल्यानंतर कशा प्रकारे एक विजेचा आकार दिसतो त्याचं वर्णन केलेलं आहे. सम लाईटनिंग बिकम व्हेरी ब्राईट. काही ब्राईट म्हणजे तेजस्वी दिसतात. सम आर लो इन लाईट. अशा प्रकारे याचं वर्णन केलं आहे. नेक्स्ट, पिट पॅट आय फील अ ड्रॉप. ॲक्च्युअल रेन इज स्टार्टेड. पावसाला सुरुवात झालेला आहे. अँड देर इज अ रेनफॉल, देर इज अ ड्रॉप ऑफ वॉटरफॉल. पावसाची थेंब पडल्यामुळे तिथे आवाज तयार होतो. दॅट इज अ पिट पॅट. टप 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 आवाज येतो आणि टप टप आवाज म्हणजे पिट पॅट इज द साऊंड ऑफ ड्रॉप ऑफ रेनफॉल. पाऊस पडल्यानंतर जो पिटपॅटचा आवाज मला ऐकायला येतो असा कवी बोलतो. अँड ओ रेन रेन शी इज कम हर वे. पाऊस तिच्या मार्गाने येत आहे. म्हणजे इथे पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. आणि पिट पॅट हा जो आवाज दाखवतो, जसं चिवचिव म्हटलं की आपण चिमणीचा आवाज बोलतो, एक फिगर ऑफ स्पीच तयार होतो. ओनोमोटोपोइया मी तुम्हाला क्वेश्चन आन्सरमध्ये दाखवणारच आहे. ओनोमोटोपोइया जेव्हा एखादा शब्द एखादा साऊंड इंडिकेट करतो म्हणजे आवाज दाखवतो. चिवचिव आवाज हा चिर्पिंग ऑफ द स्पॅरो. पिटपॅट इज द साऊंड ऑफ रेन ड्रॉप. सो हेअर इज द फिगर ऑफ स्पीच ओनोमोटोपोइया. ठीक आहे. सो अशा प्रकारे रेनफॉल स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, ऑल दिस थिंग्स आर डिस्क्राइब्ड इन दिस स्टांजा. याच्यामध्ये स्टांजामध्ये या थिंगचा वर्णन केलेलं आहे. आता जर क्वेश्चन बघितलं तुम्ही इझिली आन्सर देऊ शकता. व्हॉट हॅपन्स, काय होते किंवा काय घडतं इन द स्काय बिफोर द रेन स्टार्ट. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी आकाशामध्ये काय घडते. सो इट इज व्हेरी इझी. बिफोर रेन स्टार्ट द ब्लॅक क्लाउड्स गॅदर इन द स्काय. काळे ढग आकाशामध्ये जमा होतात. वन लाईनमध्ये आपण आन्सर देऊ शकतो. व्हॉट डू द लाईटनिंग बोल्ट डू. लाईटनिंग कशा प्रकारे बोल्ट होतात. द लाईटनिंग बोल्ट स्टिक अँड शिमर. तेजस्वी आणि हळुवारपणे ते चमकायला लागतात. सो इन दिस वे यू कॅन इझिली गिव्ह द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट स्टांजा, लास्ट वन स्टांजा आपण बघूया. द फील्ड्स आर ड्रेंच. पाऊस पडल्यामुळे द फील्ड म्हणजे शेतं जी आहे पूर्णपणे ड्रेंच अँड सोक्ड. लँड इज सोक्ड. फील्ड म्हणजे शेती. शेतकऱ्याचा शेत करतो. शेताला कोणता शब्द आहे? फील्ड. फील्ड म्हणजे काय? शेतं. काय झालं आहे? ड्रेंच म्हणजे पूर्णपणे ओले चिंब झालेले आहेत. पाऊस पडल्यामुळे हेवी रेन म्हणजे जोराचा पाऊस पडल्यामुळे द फील्ड टोटली ड्रेंच अँड लँड इज सोक. लँड म्हणजे जमीन. सगळीकडे जमीन जी आहे पृथ्वी आहे काय झाले पूर्णपणे सोक्ड म्हणजे ओली चिंब झालेला आहे. म्हणजे या फर्स्ट लाईनचा अर्थ काय सांगू शकतो. बिकॉज ऑफ रेनफॉल द फील्ड अँड द अर्थ or the land everywhere is a completely drenched and soaked. पूर्णपणे पावसामुळे ओलेचिंब झालेलं आपल्याला बघायला भेटतं. सेकंड समजा द ट्रीज हॅव बाथ. झाडाने जणू काय आंघोळ केलेली आहे. त्या झाडाने आंघोळ केली म्हणजे काय? यू कॅन सी द ट्रीज आर व्हेरी फ्रेश ग्रीनरी. वाय? बिकॉज ऑफ द रेनफॉल. पाऊस त्यांच्यावरून पडल्यामुळे जणू काय तिने आंघोळ केल्यानंतर जर फ्रेश दिसतात. अशा प्रकारे ते बाथ केल्यासारखे म्हणजे पाऊस पडला आहे हे त्याचं चिन्ह दाखवतो. ठीक आहे. बाथ म्हणजे आंघोळ केली. तर खरोखर आंघोळ केली का म्हणू शकतो का? नाही आहे. देर इज अ रेनफॉल. पाऊस पडलेला आहे अँड बिकॉज ऑफ दॅट रेनफॉल द ट्रीज लुक्स व्हेरी फ्रेश ग्रीन चेअरफुल लाईव्हली हे आपण म्हणू शकतो. द रिव्हर्स होज्ड. रिव्हर्स होज म्हणजे नद्यासुद्धा काय झालेल्या आहेत? होज म्हणजे पाण्याने भरले आहेत. द रिव्हर्स फिल्ड विथ वॉटर. दे आर फ्लोईंग. पाण्याने भरून त्या फ्लो करीत आहेत, वाहत आहेत. सो नद्यांचं वर्णन केलं आहे. झाडांचं वर्णन केलेलं आहे. द ट्रीज लुक्स ग्रीन फ्रेश अँड रिव्हर्स फिल्ड विथ वॉटर अँड दे आर फ्लोईंग अँड द अर्थ इज हॅपी. आणि सगळी पूर्ण पृथ्वी पूर्ण धरती माता ती पूर्णपणे आनंदित झालेली आहे. बिकॉज ऑफ दॅट अरायव्हिंग ऑफ मान्सून. मान्सूनच्या आगमनाने पूर्ण पृथ्वी पूर्ण धरती माता आनंदी झालेली आहे, ग्रीन झालेली आहे. अँड चेरी म्हणजे उत्साहित झालेलं आहे. म्हणजे एव्हरीथिंग द पीपल द चिल्ड्रन द बर्ड्स देन ट्रीज एव्हरीथिंग इट इज अ चेअरफुल.
व्हेरी लाईव्हली, म्हणजे सगळीकडे एक आनंदमय वातावरण झालेलं आहे बिकॉज ऑफ अरायव्हिंग ऑफ द मान्सून, मान्सूनच्या आगमनामुळे. ओ रेन रेन कम अगेन, कवी बोलतो अरे पावसा परत परत ये, लेट्स कंटिन्यू द रेनफॉल, हा पाऊस पुढे आम्हाला कंटिन्यू चालू राहू दे, असं तो द पोएट इज रिक्वेस्टिंग टू द रेन, पावसाला तो, मान्सूनला तो काय करीत आहे, विनंती करीत आहे. सो इट इज व्हेरी ब्युटिफुल पोएम द पोएट हॅज डिस्क्राईब्ड अबाउट द रेनबद्दल वर्णन केलं आहे. आता याच्यामध्ये बघा रेन रेन हा शब्द रिपीट झालेला आहे, ही पूर्ण लाईन या कवितेमध्ये रिपीट झालेली आहे, म्हणून एक रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच काय होतो इथे तयार होतो, रिपिटिशन. आणि प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर जर रिपीट झालं असेल साऊंड, तेव्हा अलिट्रेशन हा एक फिगर ऑफ स्पीच इथे आपल्याला बघायला मिळतो, अलिट्रेशन. आता तुम्हाला फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच कोणती आहेत याच्यामध्ये स्पेशल व्हिडिओ बनवायला सांगितलं तर मी तुम्हाला बनवून देईन, पण याच्यामध्ये 2-3 तुम्ही फिगर ऑफ स्पीच लक्षात ठेवू शकता. कोणकोणते, पर्सॉनिफिकेशन, ह्युमन बिईंग्स किंवा मानवासारखं त्या नदीला वागवलेलं आहे. सेकंड थिंग ओनोमोटोपोइया, जो की साऊंड जो आहे पिटपॅट साऊंड, तो कशाचा आवाज करतो, एक आवाज दाखवतो. आणि रिपिटिशन आणि अलिट्रेशन हे 4 फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये झालेले आहेत. सो इन दिस वे हिअर आर सम द क्वेश्चन्स. वाय आर द फील्ड्स ड्रेंच, ड्रेंच म्हणजे ओलेचिंब, शेतं पूर्णपणे ओलेचिंब का दिलेले आहेत. द फील्ड्स आर ड्रेंच बिकॉज ऑफ हेवी रेनफॉल, जोराच्या पाऊस पडल्यामुळे शेतं काय झालेले आहेत, ओलेचिंब झालेले आहेत. हे पूर्ण मी वाक्यामध्ये प्रश्न उत्तर तुम्हाला देईन, ठीक आहे. देन हाऊ डू द ट्रीज लुक्स, झाडं कशी दिसतात. द ट्रीज लुक्स ॲज दे हॅव बाथ, जणू काय त्यांनी आंघोळ केलेले आहे. ॲट मीन्स दे लुक्स व्हेरी क्लीन, व्हेरी फ्रेश अँड व्हेरी ग्रीन, अशा प्रकारे म्हणू शकतो. सो वाय इज द अर्थ हॅपी, आनंदी, धरती माता आनंदी का झालेली आहे. द अर्थ इज हॅपी बिकॉज देर इज अ हेवी रेनफॉल, देर इज अ रेनफॉल, पाऊस पडत असल्यामुळे. सो दिस वे यू कॅन आन्सर. आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की जे टीचिंग लेवल आहे तुम्हाला आवडते की नाही आहे, थोडा स्पीड जास्त वाटतो का, कमी स्पीडने बोलावं का, इंग्लिशमध्ये जास्त बोलायचं की मराठीमध्ये जास्त बोलायचं, यू कॅन कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहून मला सांगू शकता. सो नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असणार आहे या कवितेवरचे जे एक्झरसाईज आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.